ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागात पूर्णाजी आल्यामुळे इथे आता घरातलं वातावरण आनंदीमय झालेलं असतं. तेव्हा सायली पूर्णाजीला म्हणत असते की पूर्णाजी, आपण 2-2 वेळा इथे आता व्हिडिओ कॉलवरती बोलत होतो, तरी सुद्धा मन भरत नव्हतं. आज तुम्ही दिवाळीला घरी आलात, तुम्हाला बघून माझं मन शांत झालं. तुम्हाला इथे बघून मला आनंद झाला नाही तर माझं मन काही भरत नव्हतं. तुमच्याजवळ बोलले तरी सुद्धा तेव्हा कल्पना म्हणते हो ना. सणासुदीच्या दिवशी पूर्णाजी घरी आल्या म्हणून घर कसं भरलेलं वाटते नाही तर दिवाळी आली तरी सुद्धा घरामध्ये ये दिवाळी काही वाटत नव्हती. त्यानंतर सगळेजण हसत असतात, खेळत असतात. पूर्णाजी म्हणते, मी तर माझ्या कुटुंबामध्ये येणारच होते नाही का, तुमच्याशिवाय माझी दिवाळी तरी कशी साजरी झाली असती. तेव्हा सदाशिव लोखंडे आणि मैनावती दोघे जण आपल्या नाटकाला सुरुवात करतात. सदाशिव लोखंडे म्हणत असतो, पण खरंच पूर्णाजी, आमचं चुकलं हो, खरंच आमचं चुकलं. आम्ही इथे मुलीला मदत व्हावी म्हणून असे वाहवत गेलो पैशांसाठी. आम्ही एवढं मोठं नाटक करायला नको होतं. खरंच मला खूप जास्त लाज वाटते. आम्हाला इथे राहण्याचा काही अधिकार नाहीये. चल चल मैनावती, अगं कपडे भरायला घे चल, आता आपण इथे राहायचं नाही. तेव्हा मैनावती सुद्धा आता कपडे भरायला जात असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे प्रताप काका म्हणतात, अहो पण तुम्ही कुठे जाताय, तुम्ही घरातून जा असं आम्ही तुम्हाला म्हणालोय का. आणि पूर्णाई सुद्धा तुम्हाला काहीच बोलत नाहीये. हे बघा, तुम्ही रहा, असं करू नका. तेव्हा मैनावती म्हणते, नाही साहेब, अहो तुमच्या मनाचा मोठेपणा म्हणून तुम्ही आम्हाला काही बोलत नाही, पण शेवटीला आम्ही चुकीचा वागलो ना. पैशांची गरज होती पण मार्ग चुकीचा होता. आम्हाला आता तुमच्या समोर राहण्याची सुद्धा लाज वाटते. आम्ही असं करायला नको होतं. तुमच्या समोर कुठल्या तोंडाने वावरायचं, त्यामुळे आता आम्ही इथे राहत नाही, आम्ही निघून जातो. तेव्हा पूर्णाजी म्हणते, हे बघा, आता तुम्ही इथे राहा म्हणते ना, तुम्ही माझं ऐकलं नाही तर मी रागवेना तुमच्यावरती. मी घरी परत आले आणि तुम्ही जाताय, असं करू नका, झालं गेलं विसरून जा. तेव्हा इथे कल्पना म्हणते, नाही तर काय. तेव्हा सायली म्हणते, आई, बाबा, बाबा, हे बघा, पूर्ण आईने घरातल्या सर्व माणसांनी तुम्हाला माफ केलं ना, आणि तुम्हाला तुमच्या चुकीची जाणीव झाली आहे ना, मग हीच खूप मोठी गोष्ट आहे. या चुकीची आपल्याला जाणीव होणं महत्वाचं असतं. त्यामुळे हे बघा, तुम्ही कुठेही जाऊ नका, तुम्ही इथे राहा, असंपूर्णाजी सुद्धा सदाशिव लोखंडेला सांगते. तेव्हा प्रेक्षकांनो, आता इथे मैनावती म्हणते, बरं बरं ठीक आहे, आता तुम्ही इतकं म्हणताय तर आम्ही राहतो, आता बसा, बरं बसा. तेव्हा इथे मैनावती असं बोलल्यानंतर आणि लगेच इथे राहिल्यानंतर अर्जुन त्या दोघांकडे थोड संशयानेच बघत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता विमल म्हणत असते, खरंच वाह, तुम्हाला कुणाची दृष्ट लागायला नको. खरंच मी मागच्या जन्मी नक्कीच काहीतरी पुण्य केलं असेल, तेव्हा मी यावर्षी तुमच्या इथे काम करण्यासाठी आहे. तुमच्यासारखी माणसं मला शोधून सुद्धा सापडली नसती. तेव्हा प्रेक्षकांनो, तुम्हाला असे एकत्र बघून माझं मन अगदी भरून जातं, असं विमल म्हणत असते. तेव्हा इथे कल्पना म्हणत असते, अग असं काय करतेस विमल, अगं तू फक्त इथे काम करत नाहीस, तर तू आमच्या कुटुंबाचा एक भाग आहेस, तू विसरलीस का. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सगळेजण हसत खेळत असतात. तेव्हा अस्मिता म्हणते की चला आता खरी दिवाळीला सुरुवात होणार आहे. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणत असते, अजिबात नाही, जोपर्यंत मी सायलीच्या हातचा फराळ खात नाही ना, तोपर्यंत माझी दिवाळी काही साजरी होणार नाहीये. तेव्हा अस्मिता म्हणत असते की आता पूर्णाजीपासून ते इथे माझ्या पोटातल्या पणतीपर्यंत किंवा पण तूपर्यंत आता खूप दणक्या दिवाळी साजरी होणार. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अश्विन प्रियाला म्हणत असतो, किती विचित्र गोष्ट घडली आज घरामध्ये, तरी सुद्धा कुणाला त्याचं काहीच वाटत नाहीये खरंच. पण त्या सायलीच्या आई वडिलांना नवी तू घरातून बाहेर काढत होतीस ना, तेच योग्य करत होतीस. त्या सायलीमुळे इथे अगदी पूर्णाजीपासून ते घरातल्या सर्व माणसांच या डोळ्यावरती सायलीच्या आंधळे प्रेमाची इथे पट्टी बांधली गेली आहे ना.
त्यामुळे कुणाला काही स्पष्ट दिसत नाहीये, पण तू अगदी योग्यच करत होतीस. त्या दोघांना घरातून बाहेर काढून तेव्हा प्रिया म्हणत असते, अश्विन, मी गप्प बसणार नाहीये. त्या खोटाड्या माणसामुळे पूर्णाजीने माझ्या थोबाडीत दिली आहे ना. त्यांचा हा खोटाडेपणा एक ना एक दिवस मी सगळ्यांच्या समोर आणेन आणि त्या सायलीच्या खोटाड्या आई वडिलांची या घरातून कायमची हक्कलपट्टी करेन. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे सगळेजण आता हसत असतात, खेळत असतात. घरातलं वातावरण कसं एकदम आनंदीमय असतं. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणते की सायलीच्या हातचा फराळ खायचाय. सायली म्हणते की तुम्ही एक काम करा पूर्णाजी, तुम्ही इथे हातपाय धुवून या, मी सगळ्यांसाठी फराळाची तयारी करते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सगळ्यांसाठी फराळ आलेला असतो. तेव्हा पूर्णाजी लाडू खाते आणि म्हणत असते की तोंडात घातल्या जिभेवरती जो इथे लाडू चांगला विरघळतो ना, तसा लाडू फक्त प्रतिमाच बनवते. आणि तिच्यानंतर सायली, खरं सांगू का, म्हणजे तू म्हणतेस की तू आश्रमापासून असाच फराळ बनवतेस, पण मला खरंच शंका आहे. मला खरंच असं वाटतं की एकदा तरी तुला प्रतिमाने हा लाडू बनवायला शिकवलाच असेल आश्रमामध्ये. तिने एक तरी फेरी मारलीच असेल, नाही का? तेव्हा इथे प्रताप काका म्हणतात, हो ना, फराळ तर उत्तमच झालेला आहे. प्रतिमा जसा बनवते ना, सायलीच्या हाताला चव सुद्धा अगदी तशीच आहे. तेव्हा इथे लाडू खाल्ल्यानंतर अस्मिता म्हणत असते, अग पूर्णाजी, एक काम कर ना, अग तू चकली सुद्धा खाऊन बघ, कशी खुशखुशीत झाले चकली. तेव्हा पूर्णाजी थोडीशी आता चकली सुद्धा खाते. तेव्हा पूर्णाजी म्हणते, हो ना, हे काय, चकलीला सुद्धा चव अगदी इथे प्रतिमा जशी बनवते ना तशीच आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, अर्जुन आता मैनावती आणि सदावशू लोखंडे यांच्याकडे सुद्धा बघत असतो, कारण सायली आणि त्यांच्यामध्ये त्याला काही साम्य दिसत नाही, तसं प्रतिमा आणि सायलीमध्ये खूप साम्य असतं. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की पूर्णाजी, हे बघ, सायलीने तुझ्यासाठी काय आणले. तुला इथे सुरसुरे पाऊस आवडतं ना, त्यासाठी तुझ्यासाठी इथे फटाके सुद्धा आणलेले आहेत. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणते, अरे वाह, आता खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी होईल. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणते की चला फटाके लावूया. तेव्हा इथे सायली म्हणते, तुम्ही सगळेजण अंगणामध्ये चला, मी आई बाबांना घेऊन येते. तेव्हा इथे सायली आपल्या आई वडिलांना बोलवायला येतच असते. तेव्हा इथे सदावश लोखंडे मैनावतीला म्हणत असतात की मैनावती, आता आपल्याला इथे खूप दिवस राहता येणार नाहीये, कळतं ना. तेव्हा मैनावती म्हणते, हो ना, आता आपल्याला इथून जाण्याच्या आधी खूप मोठा डल्ला मारावा लागणार आहे आणि मग इथून जावं लागेल. तेव्हा सदाशिव लोखंडे म्हणतात, हो, खूप मोठा डल्ला तर मारावा लागेल, पण आता घाई करून जमणार नाही. जर घाई केली ना तर जेलमध्ये जाऊन बसावं लागेल. त्याच्यामुळे जे काही करायचं ते शांतपणे आणि विचारपूर्वक करायचं, कारण आता दिवाळीच्या आधी किंवा दिवाळीच्या नंतरच आपल्याला खूप मोठा डल्ला मारता येणार आहे आणि तो एकदा मारलं की इथून लगेच निघून जायचं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे सायली येते आणि दरवाजा उघडते. तेव्हा तिचे आई वडील खोटारडे आई वडील घाबरतात. तेव्हा सायली म्हणते, आई बाबा, तुम्ही इथे काय करताय? रूममध्ये तुमच्या बाहेर सगळेजण बसलेत, एकमेकांबरोबर गप्पा मारतायत आणि तुम्ही दोघेजण रूममध्ये का बसलात? चला सगळ्यांबरोबर बाहेर बसा आणि गप्पा मारा ना. तेव्हा येथे आता सदाशिव लोखंड आणि मैनावती नाटकाला सुरुवात करतात आणि म्हणत असतात की कस आहे ना सायली बेटा, अग आम्हाला आता त्यांच्याबरोबर बसायला लाज वाटते. आम्ही जो काही खोटाडेपणा केलाय ना, त्यामुळे त्यांच्या नजरेला नजर देण्याची सुद्धा आम्हाला लाज वाटते. आता तेव्हा सायली म्हणते, आई बाबा, पण माझ्या घरातल्या सर्व लोकांनी तुम्हाला मोठ्या मनाने माफ केले ना, आणि ते खरंच खूप चांगली माणसं आहेत. त्यांनी मनामध्ये सुद्धा तसं काही ठेवलं नसेल. तुम्ही चला बरं बाहेर सगळ्यांबरोबर फटाके वाजवा, तुम्हाला बरं वाटेल. आणि हे बघा, पुन्हा असं काही चुकीचं वागू नका, कुणाबरोबर खोट बोलू नका. जे काही असेल ते स्पष्टपणे सांगा, हे तुम्हाला मदत करतील ना, पण असा खोटाडेपणा नको बरं. चला आता सगळेजण
तुमची वाट बघतायत. त्यानंतर सायली आपल्या आई वडिलांना घेऊन सुद्धा इथे फटाके लावायला येते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे सगळेजण आता फुलबाजे लावत असतात, सुरसुरे लावत असतात. त्याचबरोबर इथे पाऊस सुद्धा लावतात आणि दिवाळी साजरे करत असतात. खूपच जास्त सगळ्यांना आनंद झालेला असतो. तरी इथे सगळे सुभेदार एकत्र येऊन आनंदाने दिवाळी साजरी करत असतात. फक्त त्याच्यामध्ये प्रिया आणि अश्विन हे दोघे जणच नसतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, सदाशिव लोखंडे आणि मैनावती हे सुद्धा फटाके लावत असतात. तेव्हा अर्जुनला आठवतं अश्विन जे काही बोललेलं असतो ते, की डॉक्टर केदाराम बरोबर यांना मी पैशावरून वाद घालताना ऐकलं. हाताला यांनी खोट प्लास्टर करून घेतलं. तुमच्याकडून पैसे उघडायचे होते म्हणून. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे सगळ्याजणी आता पाऊस लावत असतात. तेव्हा इथे सायली आपल्या आईची व्यवस्थित काळजी घेत असते. इथे सदाशिव लोखंडे सुद्धा हसत खेळत असतात. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की इतका मोठा खोटाडेपणा करून सुद्धा हे चांगले व्यवस्थित आहेत. मला तर कधी कधी संशय येतो की खरोखर सायलीचेच आईवडील आहेत ना. म्हणजे ठीक आहे, त्यांना पैशांची गरज होती, पण त्यासाठी एवढा मोठा खोटाडेपणा करायची खरंच काही गरज नव्हतीच ना. जर त्यांना पैसे हवे होते तर मला सांगायचं होतं, घरामध्ये बोलायचं होतं नक्कीच. त्यांना पैशांची मदत केली गेली असती, पण त्यांनी तसं नाही केलं. त्यांनी खोटाडेपणा केला. अशा सिच्युएशनमध्ये सायली अशी कधीच वागले नसती. ही सायलीचे आईवडील आहेत ना, तर मला पुन्हा एकदा इन्व्हेस्टिगेशन केलं पाहिजे, असं अर्जुन म्हणत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सगळेजण सकाळ सकाळ कॉफी वगैरे प्यायला बसलेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, आता विमल म्हणत असते की पूर्णाई, तुम्ही सांगितल्याप्रमाणे लक्ष्मी पूजनाची सगळी तयारी मी केली. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणते, बरं ठीक आहे अर्जुन आणि सायली, आज तुम्हाला दोघांना इथे पूजा करायची आहे. आज पूजेचा मान तुम्हाला दोघांना मिळणार आहे. तेव्हा अर्जुन, संध्याकाळी पूजेला तू मला इथे लवकर हजर हवा आहेस. आज मला अजिबात कामाची कारण द्यायची नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही, अजिबात नाही, आज नो काम. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता प्रिया आणि अश्विन दोघेजण सगळेजण बसलेले असताना त्यांच्याकडे बघत असतात. ते सुद्धा रागाने, कारण पूर्णाजीने अजून एक सायलीला सरप्राईज दिलेला असतं. पूर्णाजी म्हणते, आज लक्ष्मी पूजनाच्या निमित्ताने मी माझ्या घरच्या सुनेसाठी सोन्याचा हार सुद्धा बनवलाय. ते माहिती आहे का घरची सून कोण आहे ते? त्यानंतर प्रेक्षकांनो, पूर्णा म्हणते की सायली, तुझ्यासाठी मी सोन्याचा हार सुद्धा बनवलाय. तेव्हा इथे प्रियाचा चेहरा बघण्यासारखा झालेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे पूर्णा म्हणते, मी स्वतः माझ्या इथे चॉईसने बनवून घेतलेला आहे. त्यानंतर सायली म्हणते, पूर्णा, माझ्यासाठी कशाला तुम्ही हार वगैरे केलात? तुम्हाला माहिती आहे ना, मला दागिन्यांची वगैरे इतकी हाऊस नाहीये. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं. तेव्हा पूर्णा म्हणते, अगं हो, मला माहिती आहे, पण हा हार मी माझ्या सुनेसाठी खास बनवलाय, कारण हा माझ्या सुनेचा मान आहे. त्याच्यामुळे तो मान तर तुला मिळालाच पाहिजे नाही का? त्यासाठी तो बनवलाय. तेव्हा इथे अश्विन म्हणत असतो, पूर्ण, पण तुला एक नाही दोन नासून आहेत. तू इथे सोयीने विसरतेस का? हे बघ, तुझ्या सोयीने तू विसरत असलीस ना तरी सुद्धा मी तुला आठवण करून देतो की तुला एकच सून नाहीये, तुला इथे दोन नासून आहेत. आणि तू माझ्या बायकोला सोयीस्कररित्या विसरतेस. हे नेहमीच झाले आणि तू आता ते सगळं मुद्दामून करतेस. तरी सुद्धा इथे प्रताप काका म्हणतात, अश्विन, हे बघ, आजच्या दिवशी आहे ना, मला घरामध्ये वाद नको होता, त्याच्यामुळे तू उद्धटपणा नक्कीच करू नकोस. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता प्रिया म्हणत असते, जाऊ दे ना अश्विन, तुला तर माहिती आहे ना मला सोन्याची वगैरे इतकी हाव नाहीये रे, मग तू कशाला उगाच बोलतोयस? तेव्हा अश्विन म्हणतो, नाही तन्वी, तुला सोन्याची हाऊस नाहीये, मला माहिती आहे, पण आता इथे या सायलीला जर हार दिला जातोय तर तुला सुद्धा दिलाच पाहिजे ना. तेव्हा प्रिया म्हणते, जाऊ दे ना, तू कशाला तुझं मन माझ्यासाठी जाळतोयस? हे बघ, माझ्यावरती प्रत्येक वेळेला अन्याय होतच आलाय. या घरामध्ये लग्न करून आले
ना तेव्हा 4 दिवस सगळेजण बरे वागले माझ्याशी. त्यानंतर या सायलीने सगळ्यांचे कान भरले आणि सगळेजण माझ्या विरोधात गेले, बरोबर ना. आता माझ्याशी कोणीही नीट वागत नाहीयेत. आणि ही सायली आणि सगळेजण मला इथे एकट पाडतायत. सगळेजण सायलीच्याच उदो उदो करतायत. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे कल्पना म्हणत असते, तन्वी आमचे ना सायलीने कान भरलेल नाहीयेत. जेव्हापासून तुझा खोटाडेपणा आमच्या समोर आलाय ना, तेव्हापासून आमचं वागणं बदललंय. या सगळ्यामध्ये सायलीची काही चूक नाहीये, कळलं का? तेव्हा अश्विन म्हणतो, माहितीये ना सायलीची चूक आहे की नाही. माझा खोटाडेपणा तुम्हाला दिसला, पण या घरामध्ये अजून खूप खोटारडी लोक आहेत ना आई, जी माझ्यापेक्षाही जास्त खोटाडेपणा करून या घरामध्ये राहतेत. तुमच्या पंक्तीला बसतायत ना, त्याचं तुम्हाला काहीच वाटत नाही. माझ्यासाठी वेगळा न्याय आणि बाकीच्या सर्व लोकांसाठी वेगळा न्याय नाही का? तेव्हा इथे प्रिया म्हणते, आणि आई, माझा जर खोटाडेपणा बोलत असाल ना, तर मी माझ्या हाताला खोट प्लास्टर लावून तुमच्याकडून पैसे उघडायला आले नव्हते नाही का? पण तरी सुद्धा त्या लोकांना तुम्ही माफ केलत आणि तुमच्या पंक्तीला बसवलत. पण प्रियासाठी वेगवेगळे न्याय, नियम क्रमांक 1, नियम क्रमांक 2, नियम क्रमांक 3 असे वेगवेगळे नियम फक्त माझ्यासाठीच करण्यात आलेले आहेत नाही का? बाकी कितीही लोकांनी खोटाडेपणा केला ना, तरी सुद्धा तो चालतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, प्रिया म्हणते, जाऊ दे ना, मी कशाला उगच माझ्या तोंडाची वाफ घालवते की सायली जशी खोटाडी आहे तसे तिचे आई वडील सुद्धा तसेच आहेत खोटारडे. त्यानंतर प्रेक्षकांनो, अर्जुन म्हणतो, 1 मिनिट तन्वी, बोलताना तोंड सांभाळून बोला. सणासुद्धीचे दिवस आहेत. घरामध्ये विनाकारण वाद उकरून काढू नकोस. सगळ्यांची दिवाळी इथे स्पॉईल करू नकोस. मी आत्ताच सांगतोय तुला. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, नाही, अगदी बरोबर, मी सगळ्यांची दिवाळी स्पॉईल करते ना. मी एक काम करते अश्विन, मी माझ्या घरी जाते दिवाळी साजरी करायला. तिथे सुद्धा मला बघून सगळ्यांना काही आनंद होणार नाहीये, पण मला तरी सुद्धा कुणाचा इथे आनंद हिरावून सुद्धा घ्यायचा नाहीये. मी माझ्या घरी जाते दिवाळी साजरी करायला, असं प्रिया म्हणते आणि आता किल्लेदारांच्या घरी जायला निघते. तेव्हा इथे प्रिया गेल्यानंतर मैनावती म्हणत असते, बाई बाई सायली, ही मुलगी, अग हिची जीभ आहे की सुरी आहे, कशी पटापट पटापट सगळ्यांना बोलली आणि निघून गेली. मला अजिबात आवडलं नाहीये पूर्णा आजी ही मुलगी. जे काही बोलली ते, आणि तसंही तुमच्या तो नातू तीच याबरोबर लागून तो सुद्धा तसंच तिखट तिखट बोलायला लागलंय. अगदी तिच्यासारखं जमही इथे राहतोय. त्या दोघांना अजिबात आवडत नाहीये. तेव्हा प्रताप काका म्हणतात की पूर्णाई, या तन्वीला फक्त तू गप्प करू शकतेस, पण आता ती इतकं बोलली, तू तिला गप्प का केलं नाहीस? तेव्हा पूर्णाजी म्हणते, प्रताप, सायलीच आणि माझं बोलणं झालं या विषयावरती. सायली जे काही बोलले ना ते मला पटले की आपण इथे तन्वी काही बोलली ना तरी सुद्धा तिच्याकडे लक्ष द्यायचं नाही, आपण तिच्याकडे दूर करायचं, असं मला इथे सायलीने सांगितले. विनाकारण सणासुदीच्या दिवशी तिच्याबरोबर वाद घालण्यात काही सुद्धा अर्थ नाहीये. त्याच्यामुळे मी तिच्याकडे दुर्लक्ष केले. आपण तिच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आपण आपली दिवाळी अगदी दणक्यात साजरी करायची. त्यानंतर इथे संध्याकाळी लक्ष्मी पूजन आहे. सगळ्यांनी वेळेवरती हजर राहायचं. मुहूर्तावरती आपली लक्ष्मी पूजन साजरं झालं पाहिजे. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे, आता मी जातो आणि माझी पटापट काम संपून घेतो. तेव्हा अस्मिता म्हणत असते, अरे आत्ताच म्हणालास ना तू नो काम म्हणून. तेव्हा अर्जुन म्हणतो, अस्मिताई, अगं संध्याकाळी नो काम, पण आता दिवसभराच तर काम केलं पाहिजे ना, ते तर पेंडिंग आहे. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो, बायको, मला जरा एक कॉफी घेऊन येशील का? तेव्हा सायली म्हणते, हो ठीक आहे, मी तुमच्यासाठी कॉफी रूममध्येच घेऊन येते. तुम्ही काही काम केल्याशिवाय स्वस्थ नाही बसणार. तेव्हा अर्जुन आपल्या रूममध्ये बसलेला असतो आणि त्याला आता सतत तेच आठवत असतं. अश्विन म्हणालेला असतो की यांनी पैशांसाठी खोटं प्लास्टर केले. मी यांना स्वतः डॉक्टर केदार यांच्याबरोबर पैशांसाठी वाद घालताना
बघितले आणि पुरावा म्हणून अश्विनने डॉक्टर केदार यांना फोन सुद्धा केलेला असतो हा इथे सगळ्यांच्या समोर आता सायलीच्या आई वडिलांचं सत्य आलेलं असतं तेव्हा अर्जुन म्हणत असतो की सायलीच्या आई वडील इतकं खोटं कसं काय बोलू शकतात म्हणजे सायली अशा सिच्युएशनमध्ये अशी चुकीची कधीच वागली नसती तिला तर खोट बोललेलं अजिबात आवडत नाही फसवलेलं अजिबात आवडत नाही आणि तिची आई वडील अगदी तिच्या अपोजिट आहेत तेव्हा सायली म्हणते अहो तुमच्यासाठी कॉफी आणली गरम आहे तोवर लगेच घ्या आणि ती जात असताना अर्जुनच मात्र लक्ष नसतं तेव्हा ती म्हणत असते अहो काय झालं कसला विचार करताय तेव्हा अर्जुन म्हणतो नाही कसला नाही एक केसचा विचार करतोय केस खूपच जास्त कॉम्प्लिकेटेड आहे तेव्हा लवकरात लवकर पुरावे गोळा करून केसचा निकाल लावायचं बघतोय तेव्हा इथे सायली म्हणते लावाल या केसचा निकाल सुद्धा तुम्हीच लावाल आता आपल्या मधुभाऊंची तुमची केस बघा 2-2.5 वर्ष तुम्ही त्या केससाठी सतत लढत होता जीवाचं रान केलंत तुम्ही पण शेवटीला यश तुमच्याच पदरात पडलं ना तुम्ही जिंकलाच ना केस तसंच यावेळी सुद्धा होणार आहे काहीही झालं तरी सुद्धा जिंकणार तुम्हीच तेव्हा इथे अर्जुन आता म्हणत असतो की तू असं म्हणतेस ना याचा अर्थ मी जिंकल्यातच जमा आहे तेव्हा अर्जुन म्हणत असतो की इथे केस खूपच जास्त कॉम्प्लिकेटेड झालेले आहे आधी सगळं व्यवस्थित वाटत होतं पण आता प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करायला हवा तेव्हाच काही गोष्टी सत्य समोर येतील तेव्हा सायली म्हणत असते अहो तुम्ही कसला इतका विचार करताय सगळं तुमच्या मनाप्रमाणे होईल बरं ठीक आहे आता मी जाते सगळ्यांसाठी स्वयंपाक बनवायचा आहे आणि नंतरला आहे ना प्रतिमा आत्यांना सुद्धा फोन करून सांगते ना की पूर्णा आजी परत आल्यात ते तेव्हा अर्जुन म्हणतो ठीक आहे आणि तो विचारतो बायको तू तुझ्या आई वडिलांना लहानपणीच्या काही मेमरीजबद्दल विचारलंस का तेव्हा सायली म्हणते नाही हो मी इथे फराळाच वगैरे करत बसले ना त्याच्यामध्ये एवढं काही आई बाबांबरोबर बोलणंच नाही झालं पण मी काळजी करू नका मी आई बाबांबरोबर नक्की बोलेन त्यांना विचारेन मी माझ्या बाळपणाबद्दल त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता सायली म्हणते बरं आता मी जाते तेव्हा अर्जुन म्हणतो की संध्याकाळी आपण दोघेजण सोबतच त्यांच्याबरोबर बोलू तेव्हा सायलीला सुद्धा ते आता पटलेलं असतं त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे पूर्णाजीने सायलीला हार दिलेला असतो तेव्हा सायली तो घालते थोडी वावरते आणि म्हणते पूर्णाई हा हार मी आता काढून ठेवू का तेव्हा पूर्णाजी म्हणते ठीक आहे काढून ठेवलास तरी चालेल तेव्हा इथे सायली जाते आणि तो हार आता ठेवून देते तेव्हा मैनावतीच लक्ष असत त्या हारावरती सायलीने कुठे ठेवलाय ते तेव्हा मैनावती जाऊन तो हार चोरते तेव्हा इथे आता लगेच पूर्णाजी म्हणते की याच्यामध्ये हार होता तो कुठे आहे तेव्हा सायली म्हणते पूर्णाई मी याच्यामध्येच ठेवला होता पण हार कुठे गायब झालाय मला खरंच माहिती नाहीये मी तुमच्या सगळ्यांसमोरच तर काढून ठेवला होता ना तेव्हा इथे बॉक्समध्ये हार नसतो तेव्हा पूर्णाजी म्हणते अर्जुन सगळ्यांच्या रूमची झडती घे हार कुणाच्या रूममध्ये आहे ते बघ तेव्हा इथे आता प्रिया आणि अश्वीला वाटत असतं की हार मैनावतीच्या रूममध्ये असेल पण हार तर इथे प्रियाच्याच रूममध्ये असतो तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्जुनला प्रियाच्या रूममध्ये हार सापडलेला असतो यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद.